औरंगजेबला इथेच गाडला, कबरीवर बोर्ड लावा, राज ठाकरेंचा हल्ला बोल. सिनेमाने जागे होणारे हिंदू, बिनकामाचे राज ठाकरेंची टीका. कबर हटवली तर महाराजांचा इतिहास सांगणार कसा, असा सवाल. काही लोक म्हणतात मनसे हा हरलेला पक्ष, पण मनसे हा हरलेला पक्ष नाही. मतदारांनी मत देऊनही ईव्हीएम मध्ये दिसली नाहीत. राज ठाकरेंची ईव्हीएम घोटाळ्यावर अप्रत्यक्ष टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा, मात्र प्रत्येक गोष्टी आम्हाला विचारून करा. राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन. देशातील नद्यांची अवस्था अत्यंत भीषण. गंगेत अंघोळ करून अनेक जण आजारी. घाटावर प्रेत जाळून गंगेत टाकणारा हा कोणता धर्म? लाव रे तो व्हिडिओ मधून राज ठाकरेंचा घणाघात. जातीपातीचे विषय काढून जनतेला भरकटवतायत. राज्यातील सर्व प्रकल्प अदानीला, अदानी हुशार निघाले अन आम्ही अडाणी. राज ठाकरेंचा हल्लाबोल. आपण आधीच म्हटलं होतं लाडकी बहीण योजना बंद होणार, पण तुम्हाला आपलं पटलं नाही. ते खोटं सांगत असून तुम्हाला ते पटलं. राज ठाकरेंचा सनसनाटी टोला. राखेतून फिनिक्स पक्षी उभारी घेतो, पण आमच्या बीडमध्ये गुंड खंडणीखोर उभे राहत आहेत. संतोष देशमुखांना अत्यंत क्रूरपणे मारलं. राज ठाकरेंचं विधान. वादग्रस्त कॉमेडियन कुणाल कामरा आज मुंबई पोलिसांसमोर होणार हजर. मद्रास हायकोर्टानं अटकेपासून अंतरिम दिलासा दिल्यानंतर कामरा वकिलांसोबत चौकशीला जाणार सामोरे. बीडमधील मशिदीतील स्फोटक स्थानिक वादातून आता पोलिसांचा प्राथमिक अंदाज. 2 माथेफिरूंनी वैयक्तिक भांडणातून जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट केल्याची माहिती. जगभरासह राज्यात रमजान ईदचा उत्साह. ठिकठिकाणी नमाज पठण. कडेकोट पोलीस बंदोबस्त. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा उत्साह. दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.